जेव्हा तुम्ही कोणाशी बोलता तेव्हा तुमचं लक्ष मी बरोबर बोलतोय का यावर नसावं, तर समोरच्याला माझं म्हणणं समजतंय का यावर असावं. जगातील मोठमोठे उद्योगपती, खेळाडू यांची इंग्रजी परफेक्ट नसते, पण त्यांचा कॉन्टेंट आणि त्यांचा कॉन्फिडन्स परफेक्ट असतो. नमस्ते मित्रांनो, कल्पना करा एका महत्वाच्या मीटिंग मध्ये तुम्ही बसला आहात किंवा एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये आहात. तुमच्या डोक्यात ब्रिलियंट आयडियाज आहेत, तुम्हाला नेमकं काय सांगायचंय हे पूर्णपणे माहिती आहे, पण समोरून जेव्हा प्रश्न इंग्लिश मध्ये येतो तेव्हा अचानक घसा कोरडा पडतो, हार्टबीट वाढते आणि शब्द ओठांपर्यंत येऊन थांबतात. रिलेटेबल? तुम्ही एकटे नाही आहात. एका रिसर्चनुसार भारतातील 90% लोक फक्त इंग्रजी बोलण्याच्या भीतीमुळे त्यांच्या करिअरमध्ये मागे राहतात. पण गंमत बघा, त्यांना इंग्रजी वाचता येतं, समजतं, पण बोलताना मात्र न्यूनगंड येतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त मोटिवेशन बघणार नाही आहोत, तर मी तुम्हाला सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल स्टेप्स देणार आहे, ज्यामुळे तुमचा हा न्यूनगंड कायमचा निघून जाईल. लेट्स डिकोड द इंग्लिश फोबिया. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. वी आर नॉट अफ्रेड ऑफ इंग्लिश, वी आर अफ्रेड ऑफ जजमेंट. आपल्याला भीती वाटते की मी चुकलो तर लोक काय म्हणतील, माझं व्याकरण चुकलं तर लोक हसतील का. जगात असे 150 करोड लोक आहेत जे इंग्रजी बोलतात, त्यापैकी फक्त 40 करोड लोकांची इंग्रजी ही मातृभाषा आहे. म्हणजे उरलेले 100 करोड पेक्षा जास्त लोक तुमच्या माझ्यासारखेच सेकंड लँग्वेज म्हणून इंग्रजी बोलतात. नाउ थिंक अबाउट इट. जर एखादा फॉरेनर मराठीत बोलायचा प्रयत्न करत असेल आणि तो चुकला तर आपण त्याच्यावर हसतो का? नाही ना, आपल्याला कौतुक वाटतं. मग आपल्या बाबतीत हा नियम वेगळा का? कम्युनिकेशन मध्ये शब्दांना फक्त 7% महत्व असतं, उरलेलं सगळं तुमचं कॉन्फिडन्स आणि बॉडी लँग्वेज असतं. सो पहिलं काम करा, स्टॉप बीइंग अ परफेक्शनिस्ट. आता वळूया प्रॅक्टिकल स्टेप्स कडे, ज्या तुम्ही उद्यापासून नाही तर आजपासून करू शकता. पहिली स्टेप आहे द इयर ट्रेनिंग. आपण मराठी बोलायला कशी शिकलो? व्याकरण वाचून? नाही ना, आपण मराठी ऐकून शिकलो. मग आता आपल्याला करायचं काय? तर दिवसातून किमान 20 मिनिटे इंग्रजी ऐका. मग प्रश्न पडतो की ऐकणार काय? बातम्या? नाही, तर तुमची आवडती गोष्ट तुम्ही ऐकायची आहे. जर तुम्हाला क्रिकेट आवडत असेल तर इंग्रजी कॉमेंट्री ऐका. जर तुम्हाला कुकिंग आवडत असेल तर इंग्लिश रेसिपीज बघा. एक टिप तुम्हाला सांगतो, स्टार्ट विथ इंडियन इंग्लिश स्पीकर्स. त्यांचे उच्चार आपल्याला सहज समजतात. स्टेप 2, स्टॉप ट्रान्सलेटिंग. आपल्या मेंदूत एक ट्रान्सलेशन इंजिन चालू असतो. आपण मराठीत विचार करतो आणि इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर करतो. यात खूप वेळ जातो आणि आपण अडकळतो, आपल्याकडून मिस्टेक्स होतात. या प्रॉब्लेमला ओव्हरकम करण्यासाठी आजपासून तुमच्या अवतीभवतीच्या वस्तूंना इंग्रजी नाव द्या. जसं की खिडकी न म्हणता विंडो म्हणा. खूप भूक लागली आहे हे म्हणण्याऐवजी मनामध्ये म्हणा आय एम हंग्री. स्टार्ट थिंकिंग इन स्मॉल इंग्लिश चंक्स. आता येतं सर्वात महत्वाचं म्हणजे बोलणं. आता बोलायचं कसं? यासाठी 3 टेक्निक्स आहेत. पहिली टेक्निक आहे द मिरर टेक्निक. आरशासमोर उभं राहा आणि स्वतःशीच बोला. हाऊ वॉज माय डे या विषयावर 2 मिनिटं बोला. जेव्हा तुम्ही स्वतःचे डोळे बघून बोलता तेव्हा तुमचा मेंदू हा कॉन्फिडन्स रजिस्टर करत असतो. दुसरी टेक्निक आहे रेकॉर्ड टू रिफाईन. तुमचा मोबाईल घ्या, स्वतःचं बोलणं रेकॉर्ड करा आणि जेव्हा तुम्ही ते पुन्हा पुन्हा ऐकता तेव्हा तुम्हाला जाणवेल की अरे मी तर चांगलं बोलतोय, किंवा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या चुका सापडतील. नो टीचर नीडेड. आणि तिसरी टेक्निक आहे यूज AI ॲज युअर फ्रेंड. तुम्हाला माहिती आहे का, ChatGPT किंवा गुगल असिस्टंट हे देखील तुम्ही यूज करू शकता. तासभर यांच्याशी तुम्ही गप्पा मारू शकता. ते तुमच्यावर हसणार नाहीत, तुमची चूक झाली तर ते सुधारतील. दिस इज अ जजमेंट फ्री झोन. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, इंग्लिश इज जस्ट अ लँग्वेज, नॉट अ मेजर ऑफ इंटेलिजन्स. इंग्रजी येणं म्हणजे हुशार असणं असं नाही. जगातील मोठमोठे उद्योगपती, खेळाडू यांची इंग्रजी परफेक्ट नसते, पण त्यांचा कॉन्टेंट आणि त्यांचा कॉन्फिडन्स परफेक्ट असतो. जेव्हा तुम्ही कोणाशी बोलता तेव्हा तुमचं लक्ष मी बरोबर बोलतोय का यावर नसावं, तर समोरच्याला माझं म्हणणं समजतंय का यावर असावं. फोकस ऑन युअर कम्युनिकेशन, नॉट ऑन युअर ग्रामर. सो आजचा तुमचा टास्क काय आहे, तर आज रात्री झोपण्यापूर्वी 5 वाक्य स्वतःबद्दल आरशात बघून इंग्रजीत बोलायची आहेत. आणि काही असो ती सेंटेन्सेस, आय एम टायर्ड, आय वॉच्ड अ गुड व्हिडिओ, एटसेट्रा एटसेट्रा, काही असतील. पण लक्षात ठेवा, एक छोटासा प्रयत्न तुमच्या मोठ्या यशाची सुरुवात असू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या अशा मित्राला शेअर करा ज्याला इंग्रजीची भीती वाटते. लेट्स ग्रो टुगेदर. कमेंट्स मध्ये सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा. कीप स्पीकिंग, कीप ग्रोईंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.